अर्धवट बुडालेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन व धरणातील प्लास्टिक कचरा स्वच्छता वजा सह्याद्री प्रतिष्ठानची मोहीम। चाळीसगाव गणेश विसर्जनानंतर अनेक नदीपात्रे व धरण परिसरात अर्धवट बुडालेल्या अथवा काठावर ठेवलेल्या गणेश मूर्ती अस्ताव्यस्त अवस्थेत आढळतात। यामुळे मूर्तींचा अवमान होण्यासोबतच पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो। हे टाळण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव यांच्या वतीने दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत रांजणगाव व पिंपरखेड शिवारातील लालबर्डी धरण परिसरातील अर्धवट बुडालेल्या तसेच काठावर पडलेल्या गणेश मूर्ती एकत्रित करून त्यांचे योग्यरित्या खोल पाण्यात विसर्जन करण्यात आले। यासोबतच भक्तांनी पाण्यात फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या व इतर कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली। सध्या पाण्याच्या स्रोतांमध्ये प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने जलस्रोत नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे। यावर उपाय म्हणून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली। या उपक्रमात सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हा प्रशासक गजानन मोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे तसेच जितेंद्र वाघ, नाना चौधरी, भाऊसाहेब पाटील, उमेश खेडकर, संजय पवार सर यांच्यासह दुर्गसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले।